आयुष्यात भविष्याची चिंता काही सोडत नाही. आता इकडेच बघा, सिंहासन मिळवायची चिंता होती, आता पुन्हा भविष्यात 1 मिनिटरची चिंता लागलेली आहे. तर असाच एक ज्योतिषी आता इथे येणार आहे, जो सांगणार आहे भविष्य, आणि त्याच्याकडे भविष्य बघायला आली आहे एक धमाल बाई. बघूयात तिच्या भविष्यात काय काय लिहिलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संतोष पवार आणि किशोरी आंबे. 18 वर्ष झाली या धंद्याला, 18 वर्ष झाली या धंद्याला. ओ मामा भविष्य बघा ना, ओ तात्या भविष्य बघा ना, ओ काका भविष्य बघा ना, ओ आप्पा भविष्य बघा ना. ताई माई अक्का, अरे भाऊचा धक्का. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, हातावरच्या रेषा पुसल्या असतील तर पेनाने नवीन आखून देणार, आणि त्या पण पुसल्या तर ब्लेडने नवीन आखून देणार. असाच काय भविष्य सांगणार. मोठ्या मोठ्या लोकांचं भविष्य सांगितलं तसं ते घडलंही. ओबामाला म्हटलं, अरे बाबा रे, मारुतीची उपासना कर, पुढच्या महिन्यात राष्ट्रपती झाला. बाई आता तुमचं भविष्य घडणार. सांगा सांगा बाई, तुमचं नाव काय आहे? माझं नाव सांगा ना. अगं बाई, आता ओठावर होत, गिळलं वाटतं. नाव आठवावं लागतं. बाई बाई आठवलं. हा आठवलं. हा. माझं नाव सुभद्रा भद्रेश्वर बळभद्रे. अच्छा, म्हणजे जन्म भाद्रे पदार्थला दिसतोय. तुम्हाला कसं माहित? ज्योतिषी. सांगा बाई, तुमचा प्रॉब्लेम काय? सांगा तुमचा प्रॉब्लेम सांगा बाई. माझा प्रॉब्लेम मी कशाला सांगायचा तुम्हाला? तुम्ही काय माझे नवरे आहात का? बाई, बाईच्या नवऱ्याचा चेहरा माझ्यासारखा दिसतोय, पण मी तुमचा नवरा नाहीये बाई, मी ज्योतिषी आहे. ज्योतिषी आहे की नाही? सांगा तुमचा प्रॉब्लेम सांगा. माझा प्रॉब्लेम म्हणजे बघा, मला 4 मुली येतो. अच्छा, म्हणजे 4 मुली आहेत आणि आता तुम्हाला वंशाचा दिवा हवा आहे. तुमच्या नवऱ्याला माझ्याकडे पाठवून द्या. अहो, त्याला मंत्र सांगतो, मंत्र जपणार तो ना, मग मुलगा होणार. मला सांगा ना त्यापेक्षा. तुम्ही मंत्र जपणार? लक्षात ठेवणार? बोला. नाही बाई, मंत्र वेगळा आहे. ऐका. ओम जवानी जाने मन, ओम हसीन दिलरुबा, ओम मिले दिल जवा, ओम निसार हो गया. आणि बाई, अशा रीतीने तुम्हाला निसार होणार. काय? तुम्हाला मुलगा होणार, त्याचं नाव तुम्ही निसार ठेवायचं. अहो, पण माझं लग्न कुठे झालं अजून? म्हणजे लग्न व्हायच्या आधीच 4 मुली झाल्या. होईल लग्न होणार तुमचं. अजून 2-4 मुलं झाल्यावर तुम्हाला लग्नाचा योग आहे. काय बोलता? काय बोलताय का तुम्ही? म्हणजे तुम्ही एका विवाहित स्त्रीला पुन्हा लग्न करायला लावताय? कायद्याने गुन्हा आहे हा. बाई, तुमचं लग्न झालंय? हो, 20 वर्षापूर्वी झालंय माझं लग्न. अहो, मग 20 सेकंदापूर्वी तुम्ही म्हणालात लग्न नाही झालंय म्हणून, आणि म्हणाला तुम्ही 4 मुली आहेत तुम्हाला, आता तुम्हाला एक वंशाचा दिवा हवाय म्हणून. उलट मी असं सांगितलं की मला वंशाचा दिवा आहे. दीपक आहे त्याचं नाव. दीपक आहे? हो. अरे मग आधी नाही का म्हणालात? सॉरी असं म्हणाले ना मी. हल्ली थोडीशी विसरते. थोडीशी? ओ बाई, अख्खा मुलगा विसरला तो तुम्ही. जाऊ द्या गुरुजी. गुरुजी मला सांगा, चिंटू शाळेत नीट अभ्यास करतो ना? अरे, दीपकचा चिंटू झाला? अहो, अगदी वडिलांवर गेलाय, खूप मस्ती करायला लागलाय तो. बाई, मी गुरुजी नाहीये हो. मी की नाही तो हो आपला. आठवलं. वाण्याकडून आलात ना? क्या तुम भी वाणी? 4 दिन पहले यादी दिया था, यादी नहीं है तुमको? मी वाणी नाहीये बाई. मी आठवलं. ज्योतिषी आहात? हा, बरं बाई, आठवलं. ज्योतिषी आहात ना तुम्ही? तुम्हाला खरंच आठवलं? तुम्हीच मगाशी बोललात ना तुम्ही ज्योतिषी आहात. हलू नका बाई, हलू नका. तुमचं डोकं आता ठिकाणावर आलंय. न हलता सांगा तुमचा प्रश्न काय, न हलता बोला. मला असं विचारायचं होतं की हा धंदा तुम्ही किती दिवसापासून करता? हा धंदा पिढ्यानपिढ्या. हो, पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आमच्या नादाला लागून. आता मी बरबाद होणार तुमच्या नादाला लागून.
बाई हसू नका हसू नका. तुम्ही चिडू नका हा. काय आहे, हल्ली मी थोडीशी विसरते. आता परत थोडीशी विसरता हो. थोडीशी हो. अहो तुमच्यापेक्षा तो गजनी बरा. 15 मिनिटं तरी त्याच्या लक्षात राहायचं. तुम्ही 15 सेकंदात विसरताय बाई सगळं. अहो मग मी काय करू. हा. हा, मी असं करते हा. त्या गजनीसारखं मी पण अंगावर लिहून घेते. बाई तुम्ही लिहाल हो, पण वाचणार कोण. ते तिकडे आमिर खान होता म्हणून लोकांनी वाचलं बाई. इकडे कसं काय. एक मिनिट हा. गजनीत आमिर खान होता. काय कोण बोललो आमिर खान होता. हा? गजनीत नाना पाटेकर होते. चला काय एवढं मला काय आठवत नाही असं नाही. हा हा? चांगलं आठवतंय. हा. गजनीत देवानंद होता. देवानंद आणि गजनी. अहो बाबा देवानंद असेल बाई. देवानंदची चूक नाही तुमची पण चूक नाही बाई. चूक माझी आहे. मी झक मारले तुम्हाला थांबवलं बाई. बाई मी येतो बाई. बाई मी अहो येतो. ज्योतिषी बुवा हा. ज्योतिषी बुवा थांबा ना जरा. काय बोलला तुम्ही. ज्योतिषी बुवा बाई तुम्ही ओळखलत मला. हो तुम्हीच मगाशी सांगितलं ना तुम्ही ज्योतिषी आहात. देवा धन्यवाद देवा. चला ओळखलं ना. हो. मग आता हात बघायचा. दाखवा काय ते हात बघू ना भविष्य सांगते. माझं भविष्य तुम्ही सांगणार. हो नाही बाई माझं भविष्य मला माहिती आहे. काय? हे काय इथे लिहिलंय. अजून 2 मिनिटं थांबलं तर मी वेडा होणार बाई. बाई मला माफ करा दया करा बाई. हो, हो. बाई अहो मला- असं काय करताय मामांजी. मामांजी. हो. आहा. आहा. हा होता जबरदस्त धमाका. बघूयात आता परीक्षक न विसरता काय काय बोलतायत. रेणुकाताई न विसरता तुम्ही ब्लास्ट घेताय यार. फॅन्टॅस्टिक. फारच आवडलं मला तुमचं टायमिंग आजच्या ऍक्टचं. कीप इट अप. निर्मितीताई भार्गवी सॉरी भार्गवी नाही काय तुझं नाव. या वाह. प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे. 10 पैकी 10. रेणुकाताई प्रेक्षकांबरोबर 10 दिलेले आहेत. ते ज्योतिषी आहेत त्यांना सगळं माहितीच आहे तरीही विचारूयात आपली फॉर्मॅलिटी. निर्मितीताई 10 पैकी 10 सगळं मिळालंय. आणि आता या जोडीला चॅलेंज करून तुम्ही बसायचंय सिंहासनावर.